तरुण भारत नागपूर दिनांक 27 डिसेंबर 2020. आज समंत काँग्रेसचं अधिवेशन आणि डॉक्टर हेडगेवार. नागपूर इथे 1920मध्ये झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाला काल 26 डिसेंबर रोजी 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या संदर्भानं हा लेख. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नागपुरात 100 वर्षांपूर्वी म्हणजे 26 डिसेंबर 1920 रोजी एक अनोखं ऐतिहासिक अधिवेशन झालं. नागपुरातील धंतोलीजवळ ज्या मोकळ्या मैदानावर हे अधिवेशन झालं त्यातूनच आजचं काँग्रेस नगर साकारलंय. अधिवेशनाच्या अस्तित्वाची ती साक्ष देते. या अधिवेशनाला ऐतिहासिक घटनांच्या नोंदी आणि काही महत्त्वाची अधोरेखितं प्राप्त झालेली आहेत. तत्कालीन नागपूर नगरीचा इतिहास, वेगळेपणा, समाजकारण, राष्ट्रीय दृष्टिकोन या अधिवेशनाच्या घटनांमधून दिसून येतो. असं म्हणतात, इतिहास ही कालपुरुषाची शिकवण असते. त्यात मार्गदर्शनाच्या खुणा असतात. त्या ओळखायच्या, त्यातून धडा घ्यायचा हा कालक्रम असतो. नागपूर नगरीतील हे अधिवेशन खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण यासाठी ठरतं कारण 1920मध्ये काँग्रेसमधील टिळक युगाचा अस्त आणि गांधी युगाचा उदय या संधिकाळातील वेशीवर हे अधिवेशन झालं. यामुळेच काही ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटनांची पार्श्वभूमी या अधिवेशनाला लाभलेली आहे. आपण सगळेच जण जाणतो की स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस ही सच्च्या देशभक्तांची होती. काँग्रेस ही एक स्वातंत्र्य चळवळ होती. तसाही काँग्रेसचा इतिहास बघणं रंजक ठरावं. इंग्रज शासकांविरुद्धच्या जनअसंतोषाला वाट करून देण्यासाठी एक सेफ्टी व्हॉल्व्ह, एक यंत्र म्हणून काँग्रेसची स्थापना झाली. ती एका इंग्रज गृहस्थानं केली. त्यांचं नाव ॲलन ह्यूम. ह्यूम साहेब काँग्रेसची स्थापना घाईनं करतायत असं इंग्रज मुत्सद्यांचं मत होतं. पण असंतोषाचा भडका उडू न देता असंतोषाची वाफ बाहेर काढणं आवश्यक आहे अशी ह्यूम यांची विचारसरणी होती. प्रारंभीच्या काँग्रेसच्या अधिवेशनात यामुळे ब्रिटिश सत्तेविषयी निष्ठेची शपथ घेतली जाई. पुढे ते थांबलं आणि विनंती आणि मागण्या, अर्ज यांचं सत्र सुरू झालं. लोकमान्य टिळक काँग्रेसमध्ये आल्यानंतरच काँग्रेस पक्षाचं खरं स्वरूप, आंदोलनकारी, उग्र स्वरूप समोर आलं. काँग्रेसमध्ये इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास असणारे, अर्ज विनंत्या करणारे मवाळ यांचा एक गट होता, तर इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास नसणाऱ्या जहाल मताचा दुसरा गट होता. एकूणच पक्षांमध्ये मतभेद, मतमतांतरं असली तरी तेव्हा राष्ट्रहित सर्वोपरी होतं, कारण स्वातंत्र्याची ओढ आणि आत्मसमर्पण सर्वांमध्येच पराकोटीचं होतं. खरं तर नागपुरात अधिवेशन लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली 1907-1908मध्येच होणार होतं. तत्कालीन नागपूर टिळक भक्तांचा तसा आग्रहही होता. पण मवाळ आणि जहाल गटाच्या संघर्षामुळे ते अधिवेशन सुरतला झालं. यानंतर नागपुरातील काँग्रेसजन तब्बल 12 वर्ष अधिवेशन नागपुरात व्हावं, लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली ते व्हावं अशी जपमाळच धरीत होते. यामध्ये मध्य प्रांत काँग्रेसचे सदस्य डॉक्टर मुंजे, बॅरिस्टर अभ्यंकर, डॉक्टर ना. भा. खरे, भवानी शंकर नियोगी, नीलकंठ उधोजी, नारायणराव अळेकर, बॅरिस्टर गोविंदराव देशमुख, डॉक्टर चोळकर, डॉक्टर परांजपे, हरकरे, बोबडे आदी अतिरथी आणि महारथींनी 1907मध्येच एक राष्ट्रीय मंडळ स्थापन केलं होतं. या अतिरथींमध्ये वयानं लहान पण मनानं जहाल असणारं व्यक्तिमत्व होतं डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. अच्युत बळवंत कोल्हटकर लिहितात, नागपुरात अधिवेशन होणार म्हटल्यावर नागपुरात एक नवा त्वेषच संचारला होता. पण या सर्वच मंडळींच्या उत्साहावर आघात करणारं नव्हे, या देशावरच आघात करणारी दुर्दैवी घटना होती. 31 जुलै 1920 रोजी भारताचे अनभिषिक्त सम्राट लोकमान्य टिळकांचं निधन. लोकमान्यांच्या 10व्या दिवशी नागपुरात डॉक्टर हेडगेवारांनी सार्वजनिक हरताळ, मिरवणूक आणि सभा असा कार्यक्रम पुढाकारानं घेतला होता. तसंच 11 ते 18 ऑगस्टपर्यंत नागपुरात असहकार सप्ताह पाळण्यात आला. त्यावेळी काढलेल्या पत्रकावर डॉक्टरांची स्वाक्षरी आहे अशी नोंद आहे. लोकमान्य गेले आणि महात्मा गांधींचं नेतृत्व काँग्रेसमध्ये समोर आलं. गांधीजींनी असहकाराचं नवं पर्व सुरू केलं. खिलाफत आंदोलनाबाबतची राजी नाराजी, तीव्र मतभेद यावेळी सुरूच होते.
या पार्श्वभूमीवर नागपुरात 26 डिसेंबर रोजी काँग्रेसचं अधिवेशन भरत होतं. त्यामुळे या अधिवेशनात महात्मा गांधींचं नेतृत्व शीर्षस्थ जसं दिसतं तसंच डॉक्टर मुंजे, बॅरिस्टर अभ्यंकर आणि डॉक्टर हेडगेवार या प्रभृती दिसतात. टिळक भक्तांचा जहाल पक्षही इथे दिसतो. तसाच महात्मा गांधींचा मवाळ पक्षही दिसतो. असहकार आंदोलनाचं समर्थन हे अधिवेशन जसं अधोरेखित जहाल मवाळ गट करतं तसंच टिळक स्वराज्य फंडाची उभारणी देखील इथे अधोरेखित होते. एकूणच विरोधाभासाचं, मतमतांतराचं असं अनोखं, मतभेद असले तरी मनभेद न ठेवणारं ऐक्याचं हे अधिवेशन होतं. महत्त्वाचं असं की देशातील वळणबिंदू, विवादित ठरणाऱ्या खिलाफत चळवळींची गडद पार्श्वभूमी या अधिवेशनाला होती. तुर्कस्तानच्या खलिफांसाठी भारतातल्या मुसलमानांनी आंदोलन करायचं, त्यांचे नेते मौलाना शौकत अली आणि मौलाना महम्मद अली यांना हिंदूंनी बिनशर्त पाठिंबा द्यायचा, हिंदू मुस्लिम एकीसाठी हे आवश्यक आहे अशी भूमिका महात्मा गांधींची होती. पण टिळक भक्त काँग्रेसचा याला विरोध होता. हिंदुस्थानशी अर्थार्थी संबंध नसलेलं खिलाफतीचं दुखणं घरात आणू नये, इंग्रजांविरुद्ध लढ्यात एकटे हिंदू आत्मनिर्भर आहेत. बंगालच्या फाळणीच्या वेळी 1905मध्ये हिंदू मुस्लिम लाल बाल पाल यांच्या नेतृत्वात एकत्र लढले होते. लोकमान्यांच्या नेतृत्वात हिंदू मुस्लिम एकी तेव्हाही होती. तेव्हा गांधीजींनी बिनशर्त पाठिंबा हा आग्रह सोडावा ही भूमिका मांडणारा जहाल मतवादी एक गट होता. महात्माजींना अहिंसा हवी होती तर अली बंधूंना रक्तरंजित क्रांती हवी होती, हिंसा हवी होती. सहिष्णुता हा महात्माजींचा प्राण होता तर धर्मांधता हा अली बंधूंचा स्वभाव होता. पंडित नेहरूंनीच आत्मचरित्रात मौलाना महम्मद अली यांचं वर्णन मोस्ट इररॅशनली रिलिजन्स म्हणजे परमावधीचे धर्मांध असं केलेलं होतं अशी नोंद आहे. असं असलं तरी इंग्रजांविरुद्धचा मुसलमानांचा असंतोष, खिलाफत चळवळीमुळे आणि जलियनवाला बागमुळे हिंदूंचा असंतोष अशी प्रक्षोभांची युती जमवून इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलनाचं नवं पर्व महात्मा गांधींनी उभं केलं. लोकमान्य गेले आणि खिलाफत समितीनं प्रयाग इथल्या अधिवेशनात महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाला पाठिंबा दिला. विशेष असं की या असहकार पर्वात डॉक्टर हेडगेवार सहभागी झाले होते. हा सगळा इतिहास आणि खिलाफत आंदोलन हा अनेक तपशिलांचा, बारकाव्यांचा आणि लेखनाचा स्वतंत्र विषय आहे. केवळ अधिवेशनाची पार्श्वभूमी इथे संक्षेपानं ठेवतो आहे. असहकार आंदोलन पर्वात डॉक्टर हेडगेवार यांची नियुक्ती मध्यप्रांत काँग्रेस समितीनं असहकार मंडळावर केली होती. यात प्रामुख्यानं सभा भरवणं, ठरवणं, नियोजनाचं काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं अशी नोंद आहे. इथे एक गोष्ट प्रारंभीच नमूद करणं क्रमप्राप्त ठरतं. विद्यार्थी दशेपासूनच डॉक्टर हेडगेवारांची जाज्वल्य देशभक्ती सर्वांना ठाऊक होती. कोलकाता इथं डॉक्टरीचं शिक्षण घेताना पंजाब, राजस्थान, बंगाल इथल्या क्रांतिकारकांच्या संपर्कात ते होते. सशस्त्र क्रांतीच्या मर्यादा डॉक्टरांनी जाणल्या होत्या. पहिल्या महायुद्धानंतर कोलकात्यावरून नागपूरला आल्यानंतर डॉक्टर काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. परंतु इथेही त्यांची भूमिका तत्कालीन परिस्थितीच्या परिशीलनाची, राष्ट्रचिंतनाची आहे. काँग्रेस पक्षाच्या मर्यादा ते जाणून होते. पक्षाची सर्वच ध्येय धोरणं त्यांना मान्य नव्हती. खिलाफत आंदोलनाला त्यांचा विरोध होता. पूर्ण स्वातंत्र्य आणि साम्राज्यवादाचा विरोध या वैचारिक मुद्द्यांवर डॉक्टरांचे वैचारिक मतभेद होते. डॉक्टरांनी यासाठी नागपूर नॅशनल युनियन अशी वेगळी संस्था उभी केली होती. त्यामध्ये डॉक्टर ना. भा. खरे, विश्वनाथराव केळकर, मंडलेकर, बोबडे, चोरघडे, हरकरे आदी मंडळी त्यांच्यासोबत होती. डॉक्टरांनी देशभक्तीची जी 10 सूत्र जोपासलीत त्यात समाज आणि राष्ट्र आराधना, सामाजिक ऐक्यभान सर्वोच्च होतं. असं असूनही स्वतःला देशभक्त म्हणवून घेणं त्यांना आवडत नव्हतं. असे आत्मविलोपी, अनुशासनप्रिय व्यक्तिमत्व असल्यामुळेच असहकार आंदोलनात त्यांनी स्वतःला झोकून दिलं. लोकमान्यांप्रमाणेच डॉक्टरांची भूमिका ही साधनानाम अनेकता अशी आहे. राष्ट्रविमोचनासाठी केलेल्या अहिंसक मार्गानं पुकारलेल्या असहकाराशी त्यांचा पक्षशिस्त या नात्यानं असहकार नव्हता हे लक्षात घ्यायला हवं. डॉक्टरांच्या संदर्भात लोकविलक्षण बाब अशी की स्वातंत्र्य प्राप्तीसाठी तळमळ असल्यामुळेच ते जरी तत्कालीन राजकारणात उतरले ते केवळ राष्ट्रकारणासाठी.
क्रांतिकारी, शस्त्रकारी, काँग्रेस, हिंदू महासभा या सगळ्यातून त्यांनी हळुवारपणे स्वतःला दूर सारलं. राजकारणातली ईर्ष्या, सत्ता, स्पर्धा, निवडणुका या घटकांपासून ते सदैव दूर राहिले. या सर्व मर्यादांचं भान डॉक्टरांना होतं. समाज संघटनेशिवाय या देशाला पर्याय नाही हे लक्षात घेऊनच डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विशुद्ध समाज संघटना स्थापन केली. हा सगळा इतिहास आहे. त्यावेळी प्रांतिक काँग्रेस समितीच्या राष्ट्रीय मंडळाच्या वतीनं नागपुरातून संकल्प नावाचं हिंदी साप्ताहिक काढण्याचा प्रयास झाला. मराठीतून महाराष्ट्र हे वृत्तपत्र होतंच, पण महाकौशल, मध्य प्रांत या हिंदी भागात प्रसार करणं जरुरी होतं. या संकल्पपत्राचे संघटक म्हणून डॉक्टरांना नियुक्त केलं. डॉक्टरांनी महाकौशल मध्यप्रांत भागात व्यापक जनसंपर्क केला, प्रचार केला. डॉक्टरांचं संघटन कौशल्य, दूरदृष्टी इथे दिसून येते. विद्यार्थी आणि युवकांमध्ये सभा, भाषणं, उत्सव घेऊन डॉक्टरांनी व्यापक मित्रमंडळ आणि लोकसंग्रह उभा केला. डॉक्टर स्वतः ओजस्वी वक्ते होतेच, पण सोबत डॉक्टर मुंजे, दा पेंडसे, लोकनायक बापूजी अणे, राजे लक्ष्मणराव भोसले, डॉक्टर परांजपे, कामगार पुढारी रामभाऊ रुईकर या प्रभृतींसह डॉक्टरांचा सामूहिक सहभाग असायचा. 1919च्या डिसेंबरमध्ये इंग्रजांच्या शांतता दिनाला धुडकावून लावण्यात डॉक्टरांचा पुढाकार होता. जालियनवाला बागच्या पार्श्वभूमीवर कॅन वी सेलिब्रेट पीस असं पत्रक काढून त्यांनी सरकारचा तो निषेध दिन पाळला. त्या वर्षीच्या अमृतसर काँग्रेसला डॉक्टर गेले होते. जालियनवाला बागला हुतात्म्यांना वंदन करायला ते विसरले नाहीत. याच दरम्यान अधिवेशनाच्या निमित्तानं डॉक्टर वा परांजपे यांच्या नेतृत्वात भारत स्वयंसेवक मंडळ स्थापन करण्यात आलं. जुलैच्या प्रारंभापासूनच 1000 ते 1200 स्वयंसेवकांची उभारणी करण्याचा प्रयास सुरू झाला. प्रचार दौरे, भाषणं, खेडोपाडी संपर्क, शेतकरी बंधूंची सभा, संमेलनं डॉक्टर मुंजे आणि डॉक्टर हेडगेवारांनी गाजवली. याचं वृत्त 1920च्या महाराष्ट्र वृत्तपत्रात झळकलं. स्वयंसेवकांची पथकं पोशाखात उभी व्हावी. स्वयंसेवक पथकं केवळ अधिवेशनापुरती न राहता ती कायमची राष्ट्रीय संस्थांना मदत करणारी हवी. गावोगावी मिरवणुका, सभा यांच्या माध्यमातून व्यवस्था ठेवण्याकरता स्वयंसेवक पथकं तयार झाली पाहिजेत, असा डॉक्टरांचा आग्रह होता. भारत स्वयंसेवक मंडळ यासाठीच कार्यरत होतं. या सर्व पूर्वतयारीची मदत 26 डिसेंबरच्या अधिवेशनात झाली. हे सांगणे न लगे. सध्या नागपुरात जिथे काँग्रेस नगर आहे तिथेच अधिवेशनाचा मंडप होता. स्वागत मंडळाचे 3000 सदस्य आणि 7 ते 8000 प्रेक्षक तसंच 14583 इतके अधिवेशन प्रतिनिधी उपस्थित होते असं वर्णन आढळतं. संख्येच्या दृष्टीनं 1928पर्यंत असं अधिवेशन झालं नाही. अधिवेशनातील स्वयंसेवकांचे प्रमुख डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर परांजपे होते. याशिवाय भोजन व्यवस्था आणि वसतिगृह व्यवस्था यावर डॉक्टरांनी विशेष लक्ष द्यावं असं होतं. डॉक्टरांनी गणवेशात स्वयंसेवक तर उभे केलेच, पण लोकांना आवरणं, इतरत्र व्यवस्था लावणं, या व्यवस्थेमध्ये शिस्तीचं वळण घालून देणं या बाबी त्यांनी इतक्या व्यवस्थित केल्या की अधिवेशनाच्या व्यवस्थेविषयी सर्वांनी धन्योद्गार काढण्याइतकी सेवा डॉक्टरांनी केली. स्वयंसेवक कसा असावा आणि कसा घडवावा, अनुशासन, शिस्त कशी असावी याची ही पूर्वतयारीच नव्हती का? आदर्श स्वयंसेवकत्वाची ती बीजरूपच होती असं स्पष्टपणे आढळून येतं. 10 ऑक्टोबर 1920ला नागपुरात अधिवेशनाच्या स्वागत समितीची बैठक झाली. यामध्ये 550 प्रतिनिधी सहभागी झाले. डॉक्टर हेडगेवार काँग्रेस अधिवेशन स्वागत समितीचे सदस्य होते. स्वागत समितीसमोर महत्त्वाचा विषय होता तो अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा. लोकमान्यांच्या निधनानं एक पोकळी निर्माण झाली होती. महात्मा गांधींचं नेतृत्व जरी अधिवेशनाला लाभलेलं होतं तरी अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते अध्यक्षपदाच्या मान्यतेचे होते. यामुळे काँग्रेसचं अध्यक्ष कुणी व्हावं हा प्रश्न महत्त्वाचा होता. नागपुरातील टिळक भक्तांनी योगी अरविंद घोष यांचं नाव पुढे केलं. डॉक्टर मुंजे आणि डॉक्टर हेडगेवार श्री अरविंदांना भेटण्यासाठी स्वतः पॉंडिचेरीला गेलेत, परंतु अरविंदांनी विनम्रपणे नकार दिला. प्रांतीय काँग्रेसनं अध्यक्षपदासाठी श्री अरविंद घोष, विजय राघवाचार्य, चित्तरंजन दास, महम्मद अली आणि क्रांतिकारी श्यामसुंदर चक्रवर्ती यांची नावं सुचवली होती.
डॉक्टर हेडगेवारांनी प्रथम श्री अरविंद यांचं नाव आणि नंतर श्यामसुंदर चक्रवर्ती यांचं नाव प्रस्तावित केलं होतं. पंजाब, बिहार, दिल्ली, मद्रास आणि मुंबई यांनी मात्र विजय राघवाचार्य यांचं नाव प्रस्तावित केलं. डॉक्टरांचा विजय राघवाचार्य या नावाला सैद्धांतिक विरोध होता, कारण जालियनवाला बागच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर विजय राघवाचार्यांनी गव्हर्नरचं चहापान स्वीकारलं होतं, जे अनेकांना खटकणारं होतं. अध्यक्ष हा बेदाग असावा, विवादित नसावा, ही यामागे त्यांची भूमिका होती. पण अखेर बहुमतानं विजय राघवाचार्य अधिवेशनाचे अध्यक्ष ठरले. डॉक्टर मुंजेंचा पाठिंबा विजय राघवाचार्यांना होता, यामुळे प्रस्ताव डॉक्टरांनी मान्य केला. अनुशासनप्रिय आणि शिस्तप्रिय डॉक्टर अधिवेशनात कार्यरत झाले. विशेष असं की डॉक्टरांचं अध्यक्षाबाबतचं अभिमतच अखेरीस खरं ठरलं. विजय राघवाचार्यांचं अधिवेशनाचं अध्यक्षीय भाषण हे विरोधाभास पूर्ण ठरलं. इंडियन रिव्ह्यू, जन्मभूमी, महाराष्ट्र या वृत्तपत्रांची ही टिप्पणी होती. या अधिवेशनात बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 9 पानांचा असहकाराचा प्रस्ताव ठेवला. महात्मा गांधी, लाला लजपतराय, शंकराचार्य पुरीचे, स्वामी श्रद्धानंद, श्यामसुंदर चक्रवर्ती आणि जमनादास मेहता यांनी ठराव संमत केला. खिलाफत समिती आणि काँग्रेस यांची युतीही अधिकृतपणे घोषित झाली. याशिवाय अस्पृश्यता निवारण, टिळक फंड, हिंदी भाषा स्वीकार हे मुद्दे स्वीकारले गेले. या अधिवेशनात डॉक्टर हेडगेवारांनी विषय समितीच्या बैठकीत एक समानांतर प्रस्ताव ठेवला की काँग्रेसनं आपली उद्दिष्ट्य पुन्हा परिभाषित करावीत. काँग्रेसचे उद्देश पूर्ण स्वातंत्र्य आणि भारतीय गणतंत्राची स्थापना, साम्राज्यवादी अत्याचारापासून राष्ट्राला मुक्त करणं ही आहे, असा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. परंतु या प्रस्तावाबाबत मॉडर्न रिव्ह्यूनं मार्मिक टिप्पणी केली होती. बट द प्रपोज्ड रेझोल्युशन विच एक्साइटेड लाफ्टर अमंग सिरियस माइंडेड पीपल डिझर्व्ड अ बेटर फेट दॅन व्हॉट इट मेट विथ द सब्जेक्ट कमिटी. पुढे ते लिहितात, काँग्रेस स्वागत समितीत प्रजासत्ताकाचे पुरस्कर्ते रिपब्लिकन कार्यकर्ते आहेत, ही आनंदाची बाब आहे. अर्थात डॉक्टर हेडगेवार आणि त्यांच्या नागपूर नॅशनल युनियनच्या सहकाऱ्यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्यासाठी फार मोठी प्रशस्तीच होती. याच घटनाक्रमात गोरक्षणाचा एक प्रस्ताव अधिवेशनात आला होता, पण तोही दूर सारला गेला. खिलाफत चळवळीमुळे तो दूर ठेवला गेला, ही कार्यकर्त्यांची नाराजीही तिथे स्पष्ट झाली. एक मात्र खरं की या सर्व घटनांमुळे डॉक्टर हेडगेवार काँग्रेसचे महत्त्वपूर्ण नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. एप्रिल 1921 मध्य प्रांताच्या टिळक स्वराज्य फंडाचे सदस्य म्हणून ते नियुक्त झाले. पुढे असहकार आंदोलनाच्या झंझावातात मे 1921 डॉक्टर हेडगेवार यांच्यावर राजद्रोहाचा आरोप इंग्रजांनी ठेवला. हा खटला गाजला. डॉक्टरांना सश्रम कारावासाचीही शिक्षा झाली. हा सगळाच इतिहास प्रसिद्ध झालाय, तो मुळातून वाचायला पाहिजे. डॉक्टर हेडगेवार यांच्यावरील ना. ह. पालकरांच्या पुस्तकात आणि दिल्ली विद्यापीठाचे डॉक्टर राकेश सिन्हा, जे राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यांच्या शोधपुस्तकात हे सगळे संदर्भ, घटना तपशीलवार दिलेल्या आहेत. नागपुरातील डॉक्टर हेडगेवारांप्रमाणेच या पुस्तकात डॉक्टर परांजपे, डॉक्टर चोळकर, वीर हरकरे, D.V. देशमुख, समीमुल्ला खां, अळेकर, मंडलेकर, बोबडे या महानुभावांचे संदर्भ इथे वाचायला मिळतात. नागपूरकरांसाठी हा एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. या काळात डॉक्टर हेडगेवार पांढरी खादीची टोप आणि खादीचं उपरणं वापरत असत. असे संदर्भ किंवा व्यंकटेश नाट्य सभागृहात म्हणजे श्याम टॉकीज डॉक्टर ना. भा. खरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत पंडित मोतीलाल नेहरू, हकीम अजमल खान यांची भाषणं झालीत आणि त्यानंतर डॉक्टर हेडगेवार यांचं छोटेखानी पण प्रभावी भाषण झालं. डॉक्टर अन्सारी, राजगोपालाचारी, कस्तुरीरंगन अय्यंगार यावेळी तिथे होते. या सर्व घटना महत्त्वाच्या असून नमूद करण्याचं कारण काँग्रेस हे तत्कालीन देशभक्तीचं एक जनआंदोलन होतं. स्वातंत्र्यासाठी झपाटलेलं, निर्भीड स्वातंत्र्याच्या उच्च ध्येयावर दृढ झालेलं. नागपुरातील 26 डिसेंबर 1920चं अधिवेशन या देशभक्तीच्या अशा इतिहासाचं साक्षीदार आहे. म्हणूनच वर्तमानात कोणताही पक्षाभिनिवेश न ठेवता सर्व नागपूर नगरीनं या ऐतिहासिक घटनेचं उदार मनानं स्वागत करायला हवं. कारण याच इतिहासानं बीजरूपानं भविष्यातल्या अनेक गोष्टींचं आज उद्घाटनही झालं आहे, हे मात्र खरं.
असं म्हणतं या पुरवणीतील डॉक्टर कुमार शास्त्री यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे ऐतिहासिक संदर्भ असलेले लेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.